हाय गाईज, वेलकम टू द प्रियांका पवार ब्लॉग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी निघालेले आहे बाहेर, आता तयार वगैरे झालेले आहे. तर कुठं चालले बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. माझं पिल्लू पण तयार झालेलं आहे आणि आम्ही चाललोय बूर. तर बघ, चला जाऊयात. खरे बघा कसली शायनिंग करायला लागते. चला चला. तर आता आपण पोहोचलेलो आहे वीर धरणाच्या पाठीमागच्या साईडला, जिथे नीरा उजवा आणि डावा कालवा आहे आणि हा मेन नदीचा भाग धरणाची मागची साईड आहे. वीरला जाताना लागतो हा रस्ता आणि इथं वीरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही. हे मस्कोबाचं मंदिर आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये याची खूप मोठी अशी यात्रा भरलेली. तर पाहू शकता, आज रविवार असल्यामुळे पण थोडीशी गर्दी आहे. यात्रा वगैरे कोणाच्या ज्या असतात त्याच्यासाठी इथं. आणि पाहू शकता मंदिराचं बांधकाम दगडामध्ये आहे, जुन्या पद्धतीचं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. आणि तुम्ही जर शिरवळ कडून किंवा जरी फलटण कडून आला तर वाटर कॉलनी तिथून 6 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. वीर हे गाव आहे. आता आलेलो आहे वीर मध्ये आम्ही आणि इकडे असं मंदिर आणि बीरमधून आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. आणि पाहू शकता कसला खराब रस्ता आहे आणि शॉर्टकट घेण्याच्या नादात पाहू शकता असं जंगल टाईप होतं आणि थोडी भीती वाटत होते. नंतर थोडंसं खाली उतरून गेल्यावरती थोडीशी घरं वगैरे दिसली, मग थोडं कुठे जीवात जीव आला. आणि कशी लोक राहतात काय माहिती. आणि आता आलेलो आहे मोरगावमध्ये. तर मोरगावच्या गणपतीचंही दर्शन घेऊयात आपण. पाहू शकता आज पण सुट्टी असल्यामुळे खूप मंदिरांमध्ये गर्दी होती आणि येणं होत नाही. तर आलेलोच तर म्हटलं चला मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊया देवाचं. बऱ्याच वर्षातून येणं झालेलं आहे, तर म्हटलं व्यवस्थित लाईनीतूनच दर्शन आतमध्ये जाऊन घेऊया. आणि पाहू शकता इथं आतमध्ये परमिशन नाही आहे मग व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढण्याची. तर इथं स्क्रीन लावलेली आहे, त्याच्यावर दर्शन झालेलं आहे. आणि आपण आत्ता जाणार आहोत लग्नाच्या ठिकाणी. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता सुपर क्रॉस करून पुढं आलेलो आहे. तर जवळ आले, आपल्याला जायचं आहे चौफुल्याला. मोरगावमध्ये मस्त असं दर्शन झालं. इथं पाणी पिण्यासाठी शेतात थांबलोय. पहिल्यांदाच एवढ्या लांब आलोय, कारण बरंच अंतर आहे, 80-90 किलोमीटर शिरवळवरून. आणि इकडे शेत आहे पाठीमागं, छान सावली वगैरे पडली, मस्त वाटते. आता थोडासा एक 10 मिनिटाचा रस्ता राहिलाय. एक लग्न आहे रिलेटिव्हचं, त्याच्यासाठी आलेलो आहे. इथं आलेलो आहे ताई, दादा आहेत ना आमचे, त्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. इकडे ताई दादा आतमध्ये चालला असेल त्यांची धावपळ. तर इकडे आता या दोघींचं फोटोशूट करायचंय. तर या आहेत आमच्या ताईंच्या जाऊबाई, ओळख करून देते. हाय. या ऋतू आणि शिवाने यांचे खेळायचं चाललंय. व्हिडिओ कशी शायनिंग चालली बघा बघा बघा.
आणि इकडं चाललेलं आहे शिवण्याला फेटा बांधण्याचं. तर ती खूप खुश होती पहिल्यांदाच आणि अनिकेत तिला घेऊन गेलेले आहेत फेटा बांधण्यासाठी. तर खूप ती एक्सायटेड होती, म्हणजे फर्स्ट टाइम ती बांधत होती आणि पाहू शकता. तर इकडे नवरा नवरीचा स्टेजवरती आगमन होत आहे आणि एक म्हण आठवली, नवरदेव येतो नवरीसाठी आणि वराडी येतात जेवायसाठी. तर त्यात अजून एक भर पडली, काही जण येतात फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी, त्यातलेच आम्ही पण. जनता परिवाराच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि आपण आत्ता आलेलो आहे नारायणपूरमध्ये. तर मंदिरात काय जाता आलेलं नाही आहे, वेळ खूप झालेला आहे, ह्यांना एक काम होतं महत्त्वाचं त्याच्यामुळे. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओ. आणि जेजुरीत पण गेलेलो, तर तिथेही आपल्याला जाता आलेलं नाही आहे. आणि हा समोर जो डोंगर दिसतोय तर तो पुरंदर किल्ला आहे, पाहू शकता. खूप छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं, सनसेटचा टायमिंग होता. रनिंग आज केलं असेल. आणि इकडं शिवण्या आज बिलकुल गाडीवर एवढा प्रवास केला तर झोपली नाहीये, विशेष वाटते मला तिचं. चला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.